राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर्व मोसमी पाऊस तर काही भागात वादळी वाऱ्याने अनेक घरांची छतं उडाली तर झाडंही उन्मळून पडल्याच्या घटना, पिकं सुद्धा भुईसपाट। पुण्याच्या वाघोली शहरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस तर रस्त्यावर सर्वत्र पाणी साचल्याने वाहनधारकांचे मोठे हाल। बीडच्या परळीमध्ये पूर्व मोसमी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने काही भागात नुकसान तर अचानक आलेल्या पावसाने उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। जळगावच्या गिरणा टाकी परिसरामध्ये वादळी वाऱ्यामुळे घरावरचे पत्रे उडाले तर 2 घरांचं छतही कोसळलं। सुदैवाने घरात कुणीही नसल्याने जीवितहानी टळली। सातारा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस, वाळवाच्या पावसाने आंब्यासह उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान। धाराशिवमध्ये पूर्व मोसमी पावसाचा धुमाकूळ, धाराशिव, लोहारा, उमरगा या तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, पावसामुळे प्रचंड नुकसान, वाऱ्यामुळे विजेच्या तारा आणि झाडं सुद्धा पडली। सोलापूरच्या करमाळ्यामध्येही वादळी वाऱ्यासह पाऊस, केळी पिकाचे यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान, वादळी वाऱ्याने केळी पिकं भुईसपाट, नुकसान भरपाई देण्याची आता शेतकऱ्यांची मागणी। अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी, अंजनगाव, सुरजी या धरणीमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, पावसामुळे कांदा, केळी आणि संत्र्यासह इतर पिकांचं मोठं नुकसान। बुलढाणा जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस तर वीज पडल्यानं 4 जनावरं दगावली। नांदुरा, मेहकर, सिंदखेड राज्यासह अनेक ठिकाणी पाऊस झालाय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच पूर्व मोसमी पावसाच्या सरी तर अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाची चांगलीच तारांबळ, पावसामुळे वाहन चालकांनी घेतला आडोशाचा आधार। महाबळेश्वरचं निसर्ग सौंदर्य खुललं, रिमझिम पावसामुळे सर्वत्र दाट धुक्याची चादर पसरली आहे। लातूर जिल्ह्यात सलग 5व्या दिवशी विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी तर इंदरठाणा या गावामध्ये वीज पडून एका शेतमजुराचा मृत्यू तर अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। पुण्यामध्ये मुसळधार पाऊस, कापूर होळ या परिसरात रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालकांची कसरत, नागरिकांकडून प्रशासनाच्या कारभारावर यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित। जालन्यामध्ये अंगावर वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू, भोकरदनच्या पिंपळगाव रेणुकाई शिवारातली घटना। दरम्यान जालन्याच्या पुढील 3 दिवस पावसाचा येलो अलर्ट, नागरिकांनी सतर्क राहण्याचंही आवाहन। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू, विद्युत डीपीवर फ्यूज टाकत असताना अचानक लाईट आल्यानं घटना घडली तर भालगाव परिसरातली ही घटना। नाशिकच्या गंगापूर धरणामध्ये 5 दिवसात वाढले 2% पाणी तर पूर्व मोसमी पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ, गंगापूर धरणात सध्या 46% पाणीसाठा। वाशिममध्ये मुसळधार पाऊस, पावसानं वांगी पिकावर किडीचा प्रादुर्भाव, वांग्याला 30 ते 40 रुपये प्रति किलोचा दर, मात्र किडीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। वाशिम जिल्ह्यामध्ये पीक कर्ज वाटप संथ गतीनं सुरू, 45,633 शेतकऱ्यांना केवळ 457 कोटींचं पीक कर्ज वाटप, पीक कर्जाचं पुनर्गठन करून खरीप हंगामासाठी आता कर्ज वितरित करण्याची शेतकऱ्यांची मागणी। अमरावतीमध्ये शिक्षकांच्या प्रश्नासाठी प्रहार संघटनेचे बच्चू कडू पुन्हा आक्रमक, गुरुकुंज मोजरी या ठिकाणी शिक्षकांच्या मागण्यांसाठी बच्चू कडूंचं आंदोलन, जिल्हा परिषद शाळांना जाचक ठरणारा GR रद्द करा अशी मागणी। चंद्रपूरच्या कृषी भवन कार्यालय परिसरामध्ये धरणे आंदोलन तर विविध मागण्यांवरून महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना आक्रमक। पुण्यातील काँग्रेसच्या नेत्या संगीता तिवारी काँग्रेसला रामराम करण्याच्या तयारीत, पक्षात सन्मानजनक वागणूक मिळत नसल्यानं संगीता तिवारी राजीनामा देणार। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा परिवहन कार्यालयावर मोर्चा, विद्यार्थी वाहतूक सेनेच्या वतीनं मोर्चाचं आयोजन, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या जाचक अटींविरोधात हा मोर्चा। पुण्यात PMPML बसेस दरवाढीच्या विरोधात जय भीम संघटनेचं आंदोलन तर PMPMLची बस दरवाढ रद्द करण्याची यातना मागणी। पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कृषी सहाय्यकांचं धरणे आंदोलन, प्रलंबित मागण्यांची दखल न घेतल्याचा आरोप। जळगाव जिल्ह्यामध्ये कृषी सेवकांना वेळेत कृषी सहाय्यक नियुक्ती द्यावी, 258 कृषी सेवकांचं काम बंद आंदोलन, आंदोलकांमुळे शेतकऱ्यांच्या विविध 28 योजना रखडल्या। सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये सिंदूर यात्रेचं आयोजन तर भारतीय सैन्य दलाच्या प्रति अभिमान व्यक्त करण्यात आला आहे। पुण्याच्या मुळशीमधील डोंगराळ भागामध्ये बिबट्याविषयी जनजागृती मार्गदर्शन, बिबट्याचा वावर वाढल्यामुळे वनविभागाकडून खबरदारी। वाशिमच्या चोरत शेत शिवारामध्ये विजेचे खांब धोकादायक स्थितीत तर खांब केव्हाही कोसळण्याची भीती, महावितरणकडे तक्रारी करून सुद्धा दुर्लक्ष, शेतकऱ्यांचा आरोप। वाशिममधील अकोला आर्णी राष्ट्रीय महामार्गावर तडे तर अपघाताचा हा धोका यामुळे वाढला, महामार्गाची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी। वाखरी ते पंढरपूर पालखी मार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं काम रखडलं, संतांच्या पालख्यासोबतच वारकरी भक्तांचा प्रवास आता खडतर।
जळगावच्या हिवरखेडामध्ये महिला बचत गटाच्या प्रकल्पाचं भूमिपूजन. सोलर ड्राईंग या प्रकल्पाचं मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न. कराड एसटी आगाराला 5 नवीन एसटी बसेस मिळाल्या, तर आमदार डॉक्टर अतुल भोसले आणि कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडेंकडून नवीन बसेसची पाहणी. दोन्ही आमदारांनी बसमध्ये तिकीट काढून कार्यकर्त्यांसह प्रवास केला. अहिल्यानगरमध्ये पवार गटाचे अभिषेक कळमरकर यांच्यावर गुन्हा दाखल. रयत शिक्षण संस्थेतील आर्थिक घोटाळा प्रकरणावरून कळमरकरांवर अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा. पुण्यातील बिबवेवाडीमध्ये दहशत माजवणाऱ्या गावगुंडांची पोलिसांनी काढली धिंड. दोन्ही आरोपींनी एका तरुणावर केला होता हल्ला. अद्दल घडावी म्हणून पोलिसांनी आरोपींची त्यांच्याच परिसरात धिंड काढली. अकोला रेल्वे स्टेशन चौकामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास 2 गटात राडा, तर चाकू हल्ल्यामुळे 3 जण जखमी. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. कोल्हापुरातील आजरा तालुक्यामध्ये चोरट्यांनी महिलेची हत्या करून घरावर दरोडा टाकला. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. रत्नागिरीमध्ये भरधाव क्रेनची रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकीसह महिलेला धडक, तर अपघातात महिलेचा मृत्यू. नियंत्रण सुटल्यामुळे अपघात. देवरुख संगमेश्वर मार्गावरच्या कोसुंबेमधली घटना. चंद्रपुरात देशी कट्टा आणि 2 जिवंत काडतुसांसह आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. रोहित उर्फ मोनू राज कपूर कातकर असं या आरोपीचं नाव. नागपुरात 31 लाखांचा एमडी ड्रग्ज साठा जप्त, तर मुंबईतनं आलेल्या दोघांनाही आणि नागपुरातल्या एकाला अटक. मुंबईतनं मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा पुरवठा. अमरावतीमध्ये चित्रा चौकात एटीएम मधून चोरट्यांनी पैसे चोरले. एटीएम मधून पैसे चोरणारी ही टोळी सक्रिय. पुणे ग्रामीण भागातील अनधिकृत होर्डिंग्ज 8 दिवसात हटवा, अन्यथा होर्डिंग धारकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल. आयुक्त योगेश म्हसेंचा इशारा. नांदेड विमानतळाहून दिल्ली हिंडन अदमपूर यासह अहमदाबाद विमानसेवा पूर्ववत. भारत पाक युद्धामुळे बंद असलेली विमानसेवा पूर्ववत. भारतातील आघाडीची दूध कंपनी मदर डेअरीकडून आता मा जेसी मोहिमेचं आई जेसी मुंबई हे विशेष रूपांतर सादर. नव्यानं सुरू झालेल्या मुंबई केंद्रित मोहिमेमध्ये आपल्या आईसारखं मुंबईकरांशी अधिक खोलवर नातं जोडण्याचं मदर डेअरीचं उद्दिष्ट.